नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरणी समर्पण. समर्पण या शब्दामध्येच एक आध्यात्मिक स्पंदन आहे. जेव्हा आपण स्वामीचरणी समर्पण असे म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ फक्त नमस्कार करून फोटोसमोर दिवा लावून मोकळे होणे असा अजिबात नसतो. तर स्वामीचरणी समर्पण म्हणजे काय आणि आपण ते केले आहे का, हे कसे ओळखावे याविषयीचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. स्वामीचरणी समर्पण म्हणजे आपल्या अहंकाराला सोडून आपल्या विचारांचे, इच्छांचे, शंका कुशंका, आपल्या मनातील भीती, संशय या सर्वांना स्वामीचरणी अर्पण करणे आणि पूर्णपणे स्वतःला स्वामींच्या चरणी सोपवणे. समर्पण म्हणजे जे घडते आहे ते स्वामींच्या इच्छेने घडते आहे असे मानणे. माझे काहीही नाही, सगळे स्वामींचे आहे अशी भावना मनामध्ये ठेवणे. संकटात, आनंदात, सुखदुःखात स्वामींच्या निर्णयावर विश्वास ठेवणे. स्वतःची इच्छा बाजूला ठेवून जशी स्वामींची इच्छा म्हणजेच जे स्वामींच्या इच्छेने होईल ते मला मान्य आहे असे म्हणणे. जसे एखादे लहान मूल आपल्या आईवर पूर्ण विश्वासाने स्वतःला सोपवते तसे आपणही जेव्हा मनोभावे स्वामी जे करतील तेच योग्य असा भाव ठेवतो तेव्हा ती समर्पणाची सुरुवात असते. समर्पण म्हणजे हतबलपणा नाही, पराभव नाही, उलट ती एक अशी भावना आहे ज्यामध्ये मनात एक वेगळी शांतता असते. कारण आपल्याला माहिती असते की आता आपण एकटे नाही तर आपण स्वामींच्या आश्रयामध्ये आहोत. स्वामीचरणी समर्पण केल्यानंतर आपली चिंता, भीती, ताणतणाव कमी होतो. आपण संघर्ष न करता स्वीकारायला शिकतो. अर्थात हे सहज घडत नाही, त्यासाठी श्रद्धा, वेळ आणि अनुभव लागतो. खरे समर्पण तेच असते जेव्हा आपण स्वामींकडे काहीच मागत नाही, फक्त स्वामींच्या इच्छेला होकार देतो. मग तो आनंद असो, दुःख असो, आपण फक्त स्वामींच्या चरणी सर्व अर्पण असे म्हणतो आणि शांत होतो. यालाच खरे समर्पण म्हणतात. आपण स्वामीचरणी समर्पण केले आहे का, हे कसे ओळखावे? काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला तपासून पाहिल्या पाहिजेत. आपण संकटात असताना आपले मन शांत राहते का? यश मिळाले की आपण गर्वित होतो की स्वामींचे नाव घेऊन नम्र होतो? एखादी गोष्ट आपल्या इच्छेप्रमाणे झाली नाही तरीही आपण स्वामींचा राग न धरता स्वामी जशी तुमची इच्छा असे म्हणतो का? आपले एखादी स्वप्न आहे, एखादी इच्छा आहे, पण स्वामी जर त्याचे रूपांतर दुसऱ्या दिशेने करत असेल तर आपण त्याला स्वीकारतो का? जर या सर्व प्रश्नांची उत्तरे होय असेल तर समजून जावे की आपण समर्पणाच्या वाटेवर आहोत. आपण स्वामीचरणी खरोखर समर्पण केले आहे का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण अनेक वेळेला आपण म्हणतो की स्वामी सगळे तुमच्यावर आहे, पण मनामध्ये विचार सुरू असतो की स्वामी हे असे झाले पाहिजे किंवा स्वामी हे असे करू नका. म्हणजे आपण फक्त वरवर समर्पण करतो पण मनापासून नाही. खरे समर्पण म्हणजे आपले नियंत्रण स्वामींकडे देणे आणि आपण प्रेक्षकासारखे शांत बसणे. समजा आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट हवी होती, एखादी नोकरी, एखादे नाते, संधी आणि ती मिळाली नाही तर आपण गोंधळून जातो का, की म्हणतो की स्वामी जशी तुमची इच्छा? जर आपण अजूनही अपयशावर रागवतो, यशावर गर्व करतो आणि भविष्याची चिंता करत बसतो तर समजून जावे की आपले समर्पण अजूनही अर्धवट आहे. आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येतात, दुःख येतात, पण आपली मनःशांती हरवत नाही. हाच समर्पणाचा संकेत असतो. पूर्वी आपण प्रत्येक गोष्टीला प्रश्न करत होतो, हे का घडले, माझ्याबरोबरच का? पण आता आपण विश्वासाने म्हणतो की स्वामींची योजना काहीतरी चांगलीच असेल. ही समर्पणाची खरी ओळख असते. स्वामींना आपले मानून आपण त्यांच्या चरणी काहीही लपवत नाही. आपले चांगले वाईट, राग दुःख सगळे आपण त्यांच्या चरणी मोकळेपणाने सादर करतो. हे समर्पण आहे. जीवनात काय घडेल माहिती नाही, पण भीती न ठेवता आपण मार्गक्रमण करत राहतो. हे सर्व काही स्वामींच्या ताकदीवर विश्वास ठेवून केले जाते. यालाच समर्पण म्हणतात. जे मिळते त्यामध्ये समाधान वाटते, कारण तेही स्वामींच्या इच्छेने मिळाले असे वाटते. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानाची स्थिती म्हणजे समर्पण आहे. आपली एखादी योजना यशस्वी झाली नाही तरी आपण नाराज होत नाही. असे वाटते की जर असे झाले आहे तर यातच काहीतरी चांगले असेल. भविष्याची चिंता, लोक काय म्हणतील याचा दबाव कमी होतो, कारण मनाला खात्री असते की मी एकटा नाही. सेवेमुळे समाधान मिळते. माझे काय या विचारांऐवजी काय सेवा करता येईल, सेवा कशी वाढवता येईल असा भाव मनामध्ये निर्माण होतो. या सर्व गोष्टींमधून आपण स्वामीचरणी समर्पण केलेले आहे याची ओळख पटते. समर्पणाच्या मार्गावर काय मिळते? मनःशांती प्राप्त होते, कारण आता जबाबदारी स्वामींची आहे. दुःखाचे रूपांतर शांतीमध्ये होते, कारण जे होते आहे ते स्वामींच्या इच्छेने आहे असे मानल्यावर त्रास राहत नाही. भीती उरत नाही, कारण स्वामींचे रक्षण आहे हे मनोमन वाटायला लागते. स्वामींविषयी आस्था वाढते, त्यांच्यावरचा विश्वास वाढतो, कारण जेवढे समर्पण तेवढी जवळीक वाढते. एखाद्या व्यक्तीला स्वामीचरणी समर्पण करणे कठीण का वाटते, पराभव का वाटतो? कारण आपल्याला सवय असते की मी करतो, मी ठरवतो या अहंकाराचे. आपल्याला असुरक्षित वाटते की जर सगळे सोडले तर काय होईल.
मनाला वाटते की जर मी सगळे सोपवले तर काहीतरी चुकीचे घडेल. पण असा व्यक्ती विसरून जातो की स्वामींच्या इच्छेशिवाय पानही हलत नाही. समर्पणाची सुरुवात कुठून करावी? चिंता न करता चिंतन करावे, सर्व काही स्वामींवर सोपवावे. एखादा निर्णय घेताना जशी स्वामींची इच्छा असे म्हणावे. संकटे आली की मनातील घालमेल स्वामींसमोर मांडावी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींशी खरे बोलावे, प्रामाणिक राहावे. स्वामीचरणी समर्पण केल्यानंतर आपल्यामध्ये काय बदल होतात? तर जग पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. इतरांच्या चुका क्षम्य वाटू लागतात. आपण अधिक सहनशील होतो आणि आयुष्यातील प्रत्येक घटना ही एक शिकवण आहे असे वाटते. समर्पण करणे म्हणजे निष्क्रिय होणे असे नाही. अनेकदा समर्पण म्हणजे काहीच न करणे असे समजले जाते, पण तसे नाही. समर्पण म्हणजे कर्तव्य करायचे पण फळाची आसक्ती ठेवू नये. मनात संकल्प ठेवायचा पण तो घडेल की नाही याची चिंता करत बसू नये आणि सतत म्हणावे की स्वामी तुमची इच्छाच श्रेष्ठ आहे. आपल्याला समर्पण शिकवण्यासाठी स्वामी कधीकधी आपली एखादी इच्छा पूर्ण करत नाही. काही वेळेला परीक्षा घेतात, तर कधी वाट बघायला लावतात, कधी आपल्याला स्वातंत्र्य देऊन बिनधास्त सोडून देतात. हे सगळे आपल्याला समर्पण शिकवण्यासाठीच असते. शेवटी प्रश्न हाच आहे की आपण खरंच समर्पण केले आहे का? जर मनामध्ये अजूनही तक्रार आहे, अस्वस्थता आहे आणि भविष्याची भीती वाटते आहे तर नाही. पण जर स्वामी तुमच्यावर सगळे आहे ही भावना मनामध्ये खोलवर बसलेली आहे तर समजून जावे की आपण समर्पण शिकतो आहे. स्वामीचरणी समर्पण ही एक प्रक्रिया आहे, ती एका दिवसामध्ये होत नाही. समर्पण म्हणजे हार मानणे नाही, तर संपूर्ण विश्वासाने आपले सर्वस्व स्वामींच्या चरणी अर्पण करणे आहे. जर आपण आतून शांत, प्रश्नांपेक्षा श्रद्धेने भरलेले आहोत, स्वामींवर विश्वास ठेवून जीवनाला सामोरे जात आहोत, तर नक्की समजून जावे की हो, आपण स्वामीचरणी समर्पण केलेले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वामीचरणी समर्पण म्हणजे काय आणि आपण ते केले आहे का हे कसे ओळखावे याची माहिती घेतली. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.